लॅपटॉप खराब झालाय? घाबरू नका. शिका लॅपटॉप दुरुस्ती. बेसिक लॅपटॉप दुरुस्ती कोर्स, तोही मोफत. आजच एनरोल करा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज या आपल्या नवीन प्रॅक्टिकल सेक्शन मध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. त्यांचा लॅपटॉप चालू केला की त्यांना एरर देते. द सिस्टीम हॅज डिटेक्टेड दॅट कूलिंग फॅन इज नॉट ऑपरेटिंग करेक्टली, असा त्यांना एरर मेसेज दाखवते. तर हा जनरली फॅन खराब झाल्यावरती किंवा कूलिंग सिस्टीम प्रॉपरली वर्क करत नसेल तर हा मेसेज येतो. सेन्सर ते सेन्स करतात प्रॉब्लेम आणि हा मेसेज सिस्टीम दाखवतो. तर आता आपण खोलून बघतोय. तर एक लॅपटॉप आला होता HP NV 360 2-in-1 13-BF0058TU. तर हा नवीन लॅपटॉप आहे. 11-12 जनरेशनचा 11th जनरेशनचा लॅपटॉप आहे आणि आपण क्लायंट समोरच तो त्यांना रिपेअर करून देतोय. हा लॅपटॉप NV सिरीज वाले लॅपटॉप हे 360 असतात. टच स्क्रीन वाले लॅपटॉप आहे. तर त्यांना ओपन करताना खाली काहीतरी फोम शीट वगैरे असली पाहिजे. ठीक आहे. जास्त मेटलचा लॅपटॉप असल्या कारणानं हा स्लिपरी जास्त असतो, त्यामुळे त्याला खाली काहीतरी फोमचा बेस वगैरे पाहिजे, जेणेकरून लॅपटॉप ओपन करताना ग्रिप व्यवस्थित राहील, लॅपटॉप सटकणार नाही. ठीक आहे. तर ओपन बॅक पॅनलला साधारण 4 स्क्रू आहेत. ते ओपन करून घेतले की कंपल्सरी ओपनर वापरायचा ओपन करायला. ओपनर शिवाय निघणारच नाही. ते ऑलरेडी मेटल बॉडी आहे, प्लास्टिकची बॉडी नाही, त्यामुळे याला जास्त प्रेस करावं लागतं. प्लास्टिकची बॉडी असेल तर तिला जास्त प्रेस करावा लागत नाही. एका साईडने निघालं तर लगेच निघत जातं. पण मेटल बॉडी कशी स्ट्रॉंग असते, त्यामुळे त्याला थोडासा जास्त प्रेस करावा लागतं. तर व्यवस्थित ओपन करत ना तुमच्याकडे ओपनरचे पण बरेचसे सेट अवेलेबल पाहिजे. मेटल बॉडीचे जे लॅपटॉप असतात त्यांच्यात गॅप जास्त नसते, त्यामुळे तुमच्याकडं जाड पातळ सगळ्या प्रकारचे ओपनर्स असायला पाहिजे. आणि टूल किटही स्क्रूड्रायव्हर ही सगळ्या टाईपचे पाहिजे. असं व्हायला नाही पाहिजे की लॅपटॉप ओपन करताना आपल्याकडे तो स्क्रूड्रायव्हरच नाही. NV सिरीजचा लॅपटॉपही खूप डेलिकेट आहे. ओपन करताना विशेष काळजी घ्यायची, व्यवस्थित पकडायचा, हलगर्जी करायची नाही, पेशंटली काम करायचं, घाई गडबड अजिबात करायची नाही. आपला हा बेसिक कोर्स नक्की कंप्लीट करा. याच्यामधनं तुम्हाला खूप साऱ्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही नक्की शिका आणि स्वतःलाही एक चांगला टेक्निशियन म्हणून घडवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील तर कमेंट करा, मी त्या कमेंटची उत्तरे तुम्हाला नक्कीच देईल. बॅक पॅनल ओपन झाल्यावरती आपल्याला मेनली इश्यू आहे फॅनशी रिलेटेड, तो चेक करून घ्यायचा पहिला. कनेक्टर्स कसे आहेत, कनेक्टर व्यवस्थित कनेक्टेड आहेत का. आता याच्यावरती तर बरंच याच्यावर या लॅपटॉपमध्ये तर डस्ट भरपूर आहे. साधारण लॅपटॉप मधले जे कनेक्शन्स असतील सगळे कनेक्शन डिस्मेंटल करून घ्यायचे, काढून टाकायचे. जेवढे कनेक्शन्स असतील तेवढे काढून टाकायचे.
फॅनचे स्क्रू खोलून घ्यायचे. शक्यतो फॅनला हे 4 स्क्रू आहेत, पण त्याच्याबरोबरच डिस्प्ले केबल, वायफायची केबल अटॅच आहे आणि स्वतः फॅनची केबल पण, केबल बनण्यापेक्षा फॅनची स्ट्रीप ही अटॅच आहे मदरबोर्डला. ही व्यवस्थित काढायची, घाई कुठलीही करायची नाही. व्यवस्थित सगळीकडनं बघून चेक करून जिथं गरज आहे तिथं ओपनर्स वापरायचे. प्लास्टिकचे ओपनर्स मिळतात मार्केटमध्ये, ते ओपनर वगैरे वापरायचे. आज तुम्ही प्रोफेशनल असाल, भरपूर दिवसांपासून काम करताय, तर तुम्ही ते इझिली करू शकता हाताने. पण शक्यतो तुम्ही नवीन असाल तर प्लास्टिकचे वगैरे ओपनर मिळतात कनेक्टर वगैरे काढायला, तर ते वापरायचे. तर फॅन हा पहिला आपण क्लीन करून घेऊया, कारण त्याच्यावरती डस्ट भरपूर आहेच आहे. पूर्णपणे फॅन क्लीन करायचा. क्लीन करायचा म्हणजे छोटे ब्रश मिळतात, त्या ब्रश वापरायचे. कुठलाही दाब द्यायचा नाही त्याच्यावर. व्यवस्थित सगळ्या फॅनच्या पात्यांवरती असणारी धूळ व्यवस्थित काढून घ्यायची. धूळ काढून झाली की त्याच्यावरती एक रस्ट फ्री, त्याच्यावरती रस्ट फ्री ऑइल मिळतं, त्याला WD-40 म्हणतात मार्केटमध्ये. हे मार्केटमध्ये अवेलेबल असतं. तर ते थोडं अगदी किंचित मारून परत ब्रशने व्यवस्थित क्लीन करायचं. आणि एक्स्ट्रा जे झालेलं ऑइल असेल तर ते कापडाने पुसून घ्यायचं. कारण ऑइल ज्यावेळेस फॅन फिरतो तो ऑइलमध्ये ऑइल किंवा लुब्रिकंट हे गरम होऊन मे बी इकडे तिकडे पसरू शकतं. त्यामुळे कापडाने पण व्यवस्थित पुसून घ्यायचं. लॅपटॉप वापरताना लॅपटॉप ते हीट होणार, फॅनही जोरात फिरणार, ऑइल काय लगेच सुकत नाही ना, ते ऑइल पुसून घ्यायचं व्यवस्थित. कुठेही ऑइल एक्स्ट्रा राहिलेलं नाही पाहिजे, एक्सेड झालेलं नाही पाहिजे. परत तो फॅन व्यवस्थित लावून घ्यायचा. कनेक्टर जसे होते तसे लावायचे. शक्यतो या नवीन लॅपटॉपमध्ये फॅन हा बदलावाच लागतो, नवीनच रिप्लेस करावा लागतो. शक्यतो तुम्ही जर व्यवस्थित ह्या गोष्टी केल्या, ऑइलिंग, नंतर तुमचं डस्ट क्लिनिंग, शक्यतो तुम्ही डस्ट क्लिनिंग, ऑइलिंग या गोष्टी व्यवस्थित केल्या, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की तुम्ही जुना फॅनच हाच फॅन दुरुस्त करून वापरायचा कॉन्फिडन्स तुम्हाला कधी येईल, जेव्हा तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कराल, वेगवेगळे फॅन हाताळाल, रिपेअर कराल, त्यावेळेस तुम्हाला हा कॉन्फिडन्स येतो की तुम्ही रिपेअर करून पण तो फॅन परत लावू शकता. आता बऱ्याच वेळेस तुम्ही ऑइल एक्स्ट्रा झाले, धूळ व्यवस्थित निघाली नाही, क्लीन करताना त्याचे जे ब्लेड्स असतात फॅनचे ते जर खराब झाले, तुटले, तर जरी चालू झाला तरी हा फॅन नॉईज करणार, त्याचं फंक्शनिंग स्मूथ होणार नाही. त्यामुळं एक तर प्रोफेशनल टेक्निकलकडे घेऊन जा किंवा मग फॅन नवीन टाका. नवीन हा फॅन कॉस्टली असतो, त्यामुळे शक्यतो रिपेअर करून जे प्रोफेशनल लोक असतील, ज्यांना नॉलेज असेल, जे खूप दिवसापासून काम करतात, तर ते तुम्हाला रिपेअर करून पण देऊ शकतात. आता जनरली नवीन लोक तुम्हाला डायरेक्टली रिप्लेसमेंट करायचंच ऑप्शन सांगतात. दोन्ही बेस्ट आहे. जरी नवीन रिप्लेस जरी केला तरी परत तुम्हाला 3-4 वर्ष त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. मेनली आपण लॅपिक्स टेक्नॉलॉजी मध्ये आपल्या एक्सपिरियन्सचा वापर करून युजरचे पैसे कसे वाचतील ह्याच्यावरतीच आपण फोकस करतो. म्हणून मेनली आपण रिप्लेसमेंट नाही तर
रिपेअरिंग वरती जास्त भर देतो. कारण जरी तुम्ही रिप्लेस केला तरी 2-2.5 हजार तुम्हाला आता टाकावे लागतील. तर तुमचं हे काम जर तुम्ही हेच रिपेअर करून दिले तर तुमचं 700-800 रुपयात काम होऊन जाणार. ठीक, सगळं पॅक करून घ्या. व्यवस्थित सगळं जोडलेलं आहे ते परत आपण सगळं व्यवस्थित जोडूया आणि आधी ऑन करून टेस्ट करूया. आपला हा बेसिक कोर्स नक्की कंप्लीट करा. याच्यामधनं तुम्हाला खूप साऱ्या शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही नक्की शिका आणि स्वतःलाही एक चांगला टेक्निशियन म्हणून घडवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही गोष्टी तुम्हाला कळल्या नसतील तर कमेंट करा, मी त्या कमेंटची उत्तरे तुम्हाला नक्की देईल. आपला लॅपटॉप ऑन झालेला आहे आणि एरर निघून गेलेली आहे. ज्या एररसाठी आला होता ती एरर पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि मशीन व्यवस्थित, कूलिंग सिस्टीम आता व्यवस्थित काम करत आहे. सेन्सरने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि लॅपटॉप बूट होऊन ऑन झालेला आहे. त्यामुळे युजरही खूप खुश झालेला आहे, कारण त्यांचे पैसे पण वाचलेले आहेत आपल्याकडे आल्यामुळे आणि कामही व्यवस्थित झालेलं आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.